जयंत, हे असं लोकांना मारणं, त्यांना धमकी देणं हा खूप मोठा क्राइम आहे जयंत. म्हणजे जानू, आफ्टर ऑल दिस तू मलाच क्वेश्चन करतेस? हो, करतीये. जयंत, इतके दिवस मी तुझा सगळा त्रास सहन केला, तुझ्या शिक्षा सहन केल्या. का? तर तुझं सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम आहे. आणि मला असं वाटतं, जो माणूस आपल्यावर इतकं निस्सीम प्रेम करतो ना, त्याच्यावर आपण विश्वास ठेवायलाच हवा. त्याच्या 4 चुकीच्या गोष्टींकडे कानाडोळा करायलाच हवा. कारण जसे तुझे चांगले गुण, तुझा चांगला स्वभाव, इनफॅक्ट तू स्वतः माझा आहेस ना जयंत, तसंच तुझा भूतकाळ, तुझ्या भूतकाळातल्या वाईट गोष्टी ह्या सुद्धा माझ्याच आहेत. जयंत, या सगळ्याला मी आपलंसं म्हटलंय. मी मूर्ख म्हणून राहत नाहीये जयंत तुझ्यासोबत. तू दिलेला त्रास सहन करून, सगळ्या गोष्टी समजून उमजून तुझ्यावरच्या प्रेमापोटी मी तुझ्या बरोबर राहते. पण तू जर का बाहेरच्या लोकांनाही असाच त्रास देणार असशील ना जयंत, तर हे फार विचित्र आहे. हो, मी आहे विचित्र. आहे मी विचित्र. प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत माझ्यात. आणि मी प्रचंड पॉझिटिव्ह सुद्धा आहे. कारण नेहमी मला हेच वाटत असतं की ज्या व्यक्तीवर मी जीव लावतो ना, ती व्यक्ती मला सोडून जाते. आणि जानू, तू मला कुठल्याही परिस्थितीत सोडून गेलेली चालणार नाहीयेस. जानू, जानू, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी नाही जगू शकत. पण तुझं हेच प्रेम तुला खूप एक्स्ट्रीम वागायला भाग पाडतंय जयंत. जयंत, तुला का कळत नाहीये मी कुठेही जाणार नाहीये? तुझ्या का हे लक्षात येत नाहीये की मी तुझ्यापासून दूर जाऊ नये याकरता तुला कोणालाही मारायची किंवा कोणालाही धमकवायची गरज नाहीये जयंत. तुझ्यासाठी बोलणं इझी आहे जानू, पण जे आयुष्य मी जगलोय ना, ते तू जगली नाहीयेस. त्यामुळे इतर कोणालाही कळणार नाही मला एक्झॅक्टली काय फील होतं ते. जयंत, तुला कळतंय का? तुझ्या या अशा वागण्यामुळे ना खरंच एखाद्या दिवशी मला तुला सोडून जावंसं वाटणार आहे. जानू, जानू, हे तू काय बोलतेस? हो जयंत, खरं तेच बोलतेय मी. हे मला तुझ्यातली प्रत्येक गोष्ट आवडते जयंत, पण तुझा हा विचित्रपणा सोड. कधी कधी ना जयंत, मला खरंच खूप भीती वाटते. तुझ्या ह्या अशा वागणुकीला कंटाळून, ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून मी खरंच तुला सोडून कुठेतरी लांब निघून जाईन. त्यापेक्षा तू जर का हे सगळं थांबवलंस ना जयंत, तर मी कायम तुझ्यावर अशीच अखंड प्रचंड प्रेम करत राहीन. पण जर का तुझा हा वेडेपणा नाही थांबला ना जयंत, तर मला नाही माहित मी या पुढचं ऐकणं मला सहन होणार नाहीये. तू माझ्यापासून लांब जाण्याच्या गोष्टी मला सहन होणार नाही. हे बघ, या गोष्टी ऐकूनच मला प्रचंड भीती वाटते. जानू, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. जानू, प्लीज म्हण की तू मला सोडून कधीच जाणार नाही. ओके जानू, जानू, प्लीज प्लीज म्हण, तू मला सोडून कधीच जाणार नाही. बोल ना जानू, बाकी काहीच म्हणू नकोस. फक्त एवढंच म्हण की जयंत, मी तुला सोडून कधीच जाणार नाही. एवढंच प्लीज बोल ना माझ्यासाठी. जानू प्लीज, जानू, जानू प्लीज, प्लीज बोल ना, बोल ना. एवढंच बोल की मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही. तू बोलत का नाहीयेस? बोल ना जानू, प्लीज प्लीज बोल ना जानू, प्लीज प्लीज माझ्यासाठी बोल ना, प्लीज प्लीज. अरे देवा, देवा कसा कलंडला हा, कसला अपशकुन. देवा, आता मी म्हटलं की सगळं सुरळीत होतंय आणि नाही नाही, अपशकुन वगैरे काही नाही. हे माझ्या मनाचे खेळ आहे.
दुपार तो उचलताना कलंडला दिवा. काही नाही, सगळं ठीक होईल. मी अरे देवा, जान्हवी वरच्या खोलीत आहे. तेल सांडलंय. ती खाली येताना काही नाही. सासूबाई जरा इथे लक्ष. सासूबाई, अरे देवा. जयंत प्लीज थांबव हे सगळं. जानू, जानू प्लीज, तू तू हवं तर मला शिक्षा दे, पण प्लीज बोल की तू मला सोडून जाणार नाही कुठेच. प्लीज बोल ना. शिक्षा तर तुला व्हायलाच हवी जयंत. आजवर जसं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर तू मला शिक्षा देत आलास ना, तशीच शिक्षा तुलाही मिळणार. आणि हो, मी माफही करेन तुला, पण इतक्या सहजासहजी नाही. वाह, खरंच काय गंमत आहे ना आपल्या घरची. नाही म्हणजे ज्या गोष्टीसाठी भावना मॅडमचं कौतुक केलं गेलं पाहिजे, त्याच गोष्टीसाठी त्यांचा अपमान होतोय, त्यांना त्रास दिला जातो. खरं तर तुमची ही सून आत्ताचा लग्न सांभाळून आनंदीसारख्या मुलीची काळजी घेते, तिच्या न्यायासाठी लढते, यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते. पण असो, तुम्हाला कशाचीच किंमत नाही, त्यामुळे तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. मी पण बघतोच भावना मॅडमना या घरात राहण्यापासून कोण थांबवत आहे ते. सिद्धिराज, मॅडम तुम्ही नका या सगळ्यात पडू. या लोकांनी नका घाबरू. तुम्ही जा तुमच्या रूम मध्ये जा. अहो मॅडम, खरंच सांगतोय मी इथे असताना तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी.